संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागातील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत 9 वर्ष मोगल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूशी लढत स्वराज्याचं रक्षण केलं। औरंगजेबाच्या छावणीमध्ये स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी 40 दिवस अनवनीत अत्याचार सहन करून आपलं बलिदान दिलं। एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडवणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजीराजे हे महापराक्रमी अजिंक्य योद्धे होते, असं मत श्याम कदम यांनी व्यक्त केलं। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, सीताराम बाबर, अरविंद शेळके, रमेश चव्हाण, ओंकार कदम, राजेंद्र माने, तेजस गायकवाड, फिरोज सय्यद, रवी शिरगिरी, तनिष्क माळगे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख मोनाली धुमाळ, अश्विनी माळगे, राजनंदिनी धुमाळ आदी जण उपस्थित होते। आज 11 मार्च छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस संभाजी ब्रिगेडच्या वतीने व संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आज संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। सर्वप्रथम संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य पुढे वाढवणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून राजकारणात सुरुवात करून 32व्या वर्षी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिलं। छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रयतेमध्ये अत्यंत प्रिय असे होते। छत्रपती संभाजी महाराज एक चारित्र्यवान, महापराक्रमी तसेच थोर साहित्य असे राजे होऊन गेले। त्यांची सैन्यामध्ये अत्यंत लोकप्रियता होती, त्यामुळे 120 लढाया मध्ये अजिंक्य योद्धा राहिलेले जगातील एकमेव असे छत्रपती संभाजी महाराज हे राजे होते। तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे सूत्रे ताब्यात घेतले आणि सुमारे 5 पट ते 6 पट 5 लाखाचे सैन्य घेऊन औरंगजेब दक्षिणेमध्ये संभाजीराजांचा बिमोड करण्यासाठी आला असता 9 वर्ष औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी सोबती पळू करून सोडलं होतं। दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराज हे फितुरीमुळे पकडले गेले। फितुरीमुळे पकडले गेल्यामुळे 2 फेब्रुवारी ते 11 मार्च असे अनवनीत अत्याचार औरंगजेबाच्या छावणीत छत्रपती संभाजी महाराजांवर झाले। अत्यंत हाल करून छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्यात आलं, पण देशासाठी, धर्मासाठी आणि रयतेसाठी वयाच्या 32व्या वर्षी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज हे अजरामर योद्धे होऊन गेले। युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांकडून त्यांच्या धाडसाची, त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या साहित्याची, त्यांच्या बुद्धीची प्रेरणा घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आज संभाजी महाराजांना आम्ही संभाजी ब्रिगेड महिला आघाडी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं इथं मानवंदना देत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।